नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या YouTube चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या वर्षातला आता शेवटचा एकच महिना बाकी आहे. तर हा डिसेंबर महिना सगळ्या 12 राशींना कसा जाईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण प्रत्येक राशीच्या आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक सौख्य तसंच करिअर या सगळ्या संबंधी माहिती करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या महिन्यात उपाय काय करायचे आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. या डिसेंबर महिन्यात मेष राशीच्या लोकांचं आरोग्य कसं राहील? राशी स्वामी मंगळ चतुर्थात असून त्यावर दशम केंद्रस्थानामधून शुक्राची दृष्टी आहे आणि मंगळ कर्क या त्याच्या नीच राशीमध्ये आहे. तुमची एनर्जी काही प्रमाणात कमी होईल आणि म्हणून मग तुमची चिडचिड होईल. मी एकटाच काम करतोय आणि मला कोणीही मदत करत नाहीये, अशा प्रकारची भावना सतत तुमच्या मनामध्ये येत राहील आणि त्यातूनच मग तुमच्यामध्ये आळस वाढेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही प्रवासात असाल तर चांगल्या ठिकाणी खा आणि उगाचच तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नका, कारण अशा खाण्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. तर ती काळजी घ्या. विद्यार्थ्यांना हा महिना कसा जाईल? पंचमेश अष्टमामध्ये रवी आणि बुध यांच्या बरोबर आहे आणि त्यावर शनीची दृष्टी आहे. त्यामुळे 15 डिसेंबर पर्यंत तुमचं मन अभ्यासात नीट लागणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही थोडेसे कन्फ्यूज सुद्धा राहाल. काही प्रमाणात परीक्षेची भीती तुमच्या मनात सतत राहील. पण 15 डिसेंबर नंतर रवी भाग्यस्थानात गेल्यानंतर ही परिस्थिती मावळेल आणि तुमचा अभ्यास नीट व्हायला लागेल. तेव्हा अभ्यासाकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला जर एखादी ऍडमिशन घ्यायची असेल किंवा काही शिकायचं असेल तर 15 डिसेंबर नंतरचा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. ओव्हरऑल सर्व विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर नंतर चांगले दिवस आहेत. प्रेमसंबंध. पहिल्या 15 आठवड्यामध्ये तुमच्या जोडीदाराबरोबर काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे शक्यतो वाद टाळा. त्यामुळे झालेले गैरसमज दूर होईल आणि परिस्थिती पुन्हा पूर्वस्थितीत होईल. वैवाहिक सौख्य कसं राहील? सप्तमेश शुक्र दशमामध्ये जवळजवळ महिनाभर असणार आहे आणि त्यावर लग्नेश मंगळाची दृष्टी आहे. दोघंही समसप्तक योगात असल्यामुळे वैवाहिक सौख्य चांगलं राहील. जर तुम्हाला दोघांनी मिळून एखादा प्लॅन करायचा असेल तर तो अवश्य करा. तो प्लॅन चांगला यशस्वी होईल. एकंदरीत वैवाहिक सौख्य चांगलं राहील. आता पाहूया मेष राशीच्या लोकांचं भाग्य किंवा करिअर. भाग्येश गुरु धनस्थानात रोहिणी नक्षत्रात आहे आणि त्याची दशम स्थानावर दृष्टी आहे. त्याचबरोबर दशमेश शनी लाभस्थानी आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये नशिबाची साथ नक्की मिळेल. त्यामुळे साहजिकच पैशाची आवक चांगली राहील. नोकरीमध्ये काम करताना तुम्हाला जसं वाटेल म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही काम करा. दुसऱ्यांचं ऐकू नका आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्यामुळे तुमचं काम कदाचित बिघडण्याची शक्यता जास्त राहील. दशमेश शनी आता मार्गी आहे आणि तो लाभस्थानामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी सुद्धा वातावरण चांगलं राहील. एकमेकांशी तुमचे संबंध चांगले राहतील, खेळीमेळीचे राहतील. जर तुमचा स्वतंत्र बिझनेस असेल तर तुम्हाला काम थोडंसं कमी राहील, कारण बुध कमजोर आहे. पण जे काम असेल त्याच्यामधून प्रॉफिट मात्र चांगला होईल. मात्र तुम्हाला सतत कामात बिझी राहावं लागेल. या काळात कदाचित क्लायंट डिससॅटिस्फाईड राहील आणि त्याच्यामुळे त्याची बोलणी तुम्हाला खावी लागतील आणि पुन्हा त्याचं काम तुम्हाला नीट करून द्यावं लागेल. पण तेही ठीक होऊन जाईल. तुमचा जर पार्टनरशिपमध्ये बिझनेस असेल तर त्याच्याशी संवाद साधून किंवा त्याच्याबरोबर एखादा चांगला प्रोजेक्ट तुम्ही तयार करू शकता आणि तो सुरू सुद्धा करू शकता. त्याच्यात तुम्हाला यश मिळेल. मात्र या काळात एकमेकांविषयी गैरसमज होणार नाहीत याची काळजी तुम्ही नक्की घेतली पाहिजे. उपाय काय करायचा आहे? तर मेष राशीच्या लोकांनी रोज सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ रोज करायचा आहे. वळूया वृषभ राशीकडे. राशी स्वामी तसेच षष्ठेस असलेला शुक्र भाग्यस्थानी आहे
आणि त्यावर सप्तमेश मंगळाची दृष्टी आहे. त्याचबरोबर प्रथम स्थानी गुरु सुद्धा आहे आणि त्यावर योगकारक रवीची दृष्टी आहे. या ग्रहस्थितीमुळे या महिन्यात तुमची तब्येत चांगली राहील, मात्र कोणत्याही कारणाने तुमचं वजन वाढणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर खाण्यावर कंट्रोल करायचा आहे, कारण त्याच्यामुळे अपचनाचा किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा असेल? विद्या पंचम स्थानावरून पाहिली जाते आणि तिथे केतू आहे. पंचमेश बुध सप्तमात, चतुर्थेश रवी बरोबर आहे. सध्या तुमचं मन अभ्यासावरनं उडलंय असं तुम्हाला वाटेल, किंवा असंही वाटू शकतं की आपला काही अभ्यासच झालेला नाहीये. म्हणजेच अभ्यासाच्या बाबतीत थोडी साशंकता राहील, थोडंसं डिससॅटिस्फॅक्शन राहील. पण त्याप्रमाणे तुमचा अभ्यास झाला नाहीये असं काही होणार नाही. जरी परीक्षा असली तरी ती परीक्षा तुम्हाला चांगली जाईल. एखाद्या हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर ते काम मात्र तुमचं लगेच होईल. प्रेमसंबंध कसे राहतील हे सुद्धा पंचम स्थानावरूनच पाहतात. पंचमात केतू आहे, त्यामुळे तुमच्या पार्टनरकडून तुमच्या खूप अपेक्षा राहतील आणि त्या फुलफिल होत आहेत असं तुम्हाला वाटणार नाही. आणि त्यामुळे उगाचेच गैरसमज वाढत जातील, वाद होतील. तुमच्या मनातील गोष्ट क्लिअर करून गैरसमज दूर करून टाका आणि उगाचच जुन्या गोष्टी उकरून काढू नका. वैवाहिक सौख्य. सप्तमात पंचमेश रवी व षष्ठेश आणि धनेश बुध आहे. त्याचबरोबर सप्तमेश मंगळ तृतीय स्थानी नीचीच आहे. या महिन्यात तुमचा जोडीदार थोडासा डॉमिनेट होऊ शकतो आणि त्याच्यासमोर तुम्हीही काही ऐकून घेणार नाही, कोणीच माघार नाही. त्याच्यामुळे तू मैमे जास्त राहील, कारण राग कोणाचा शांत होणार नाही. मग याच्यावर उपाय काय तर रागावर नियंत्रण ठेवायचंय आणि उगाच वाद वाढवायचा नाहीये. भाग्य किंवा करिअर. भाग्य शनी केंद्रात स्वराशी, त्याच्यामुळे शश नावाचा राजयोग होत आहे. त्यामुळे तुमचं नशीब तुम्हाला चांगलं साथ देईल. या काळात तुम्हाला एखादं डील करायचं असेल, काही सेल किंवा परचेस करायचं असेल, एखादे शुभ कार्य करायचं असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, जे कार्य तुम्हाला करायचंय ते या महिन्यात तुम्ही नक्की करा. त्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही नोकरी करताय तर नोकरीत तुमचं काम खूप चांगल्या प्रकाराने होईल, कारण काम करण्याची तुमची एनर्जी चांगली राहील. आता शनीही मार्गी झाला आहे, त्याच्यामुळे प्रमोशन मिळण्याची सुद्धा शक्यता राहील. त्याचबरोबर ज्यांना अजूनही नोकरी मिळालेली नाहीये त्यांनाही या महिन्यात नोकरी मिळण्याचे चान्सेस आहेत. मात्र यासाठी तुमची स्वतःची कुंडली चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर चांगल्या ज्योतिषाला अवश्य कुंडली दाखवा. जर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करत असाल तर त्याच्या निमित्ताने तुम्हाला छोटा मोठा प्रवास करावा लागेल. कदाचित तुमची एन्झायटी सुद्धा या महिन्यात वाढू शकते, कारण तुम्हाला कामाचं थोडंसं टेन्शन येईल, पण त्यात काळजी करण्यासारखं काही नाही. या महिन्यात पैशाची आवक चांगली राहील, मात्र खर्च सुद्धा भरपूर होईल. या महिन्यात उपाय काय करायचा आहे तर वृषभ राशीच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचंय आणि हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. वळूया मिथुन राशीकडे. राशी स्वामी बुध षष्ठात तृतीयेश रवी बरोबर आहे. डिसेंबर महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशेष करून अॅलर्जीचा त्रास किंवा त्वचा विकार झाला तर वेळीच औषधोपचार करून घ्या. त्याचबरोबर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उघड्यावरचे तसेच आरोग्याला हानिकारक असणारे पदार्थ खाण्याचे टाळावे. विद्यार्थी वर्ग. पंचमेश शुक्र अष्टमात प्लुटोच्या सहवासात आहे आणि अष्टमेश शनी भाग्यात आहे. तुम्हाला अभ्यासासाठी स्टेबल राहायचं आहे. तुम्हाला कोणाच्या तरी मोटिवेशनची गरज आहे. कुणीतरी पुश करणं तुम्हाला आवश्यक आहे, कारण तुमची रास सुद्धा द्विस्वभावी आहे. त्यामुळे कोणाच्या तरी मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे. तुम्ही स्टेबल राहिलात की तुमचा अभ्यास चांगला होईल आणि रिसर्चमध्ये काही काम करत असाल तर ते काम मात्र तुमचं अगदी उत्तम होईल. प्रेमसंबंध. पंचमेश अष्टमात आहे आणि पंचमावर लाभेश षष्ठेश मंगळाची नीच राशीतून दृष्टी आहे. कोणाच्याही सांगण्यावरून आपल्या पार्टनरवर उगाचच नाराज होऊ नका किंवा एखादी छोटीशी गोष्ट उगाचच मोठी करू नका, त्यामुळे वाद मात्र नक्की वाढेल.
आपल्या पार्टनरला समजून घ्या, थोडी ऍडजस्टमेंट करा, कारण हा वाद काही काळच राहणार आहे. वैवाहिक सौख्य कसं राहील? सप्तमेश व्ययात वक्री आहे. राशी स्वामी षष्ठात, पंचमेश अष्टमात आणि सप्तमेश व्ययात. विवाहासंबंधी रिलेटेड सर्व भावांचे स्वामी त्रिक स्थानामध्ये आहेत. त्यामुळे वैवाहिक जीवनात काही काळ त्रास होईल, कुरबुरी राहतील. आणि याचबरोबर आपल्याला आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासारखा त्रास जोडीदाराला होऊ शकतो, तर काळजी घ्या. किंवा उगाचच अशक्तपणा सुद्धा वाढू शकतो, तर थोडा आराम करायला सांगा. बाकी वैवाहिक सौख्य ठीक राहील, कारण जोडीदाराबरोबर वाद जरी झाले तरी हे लवकर संपुष्टात येतील. भाग्य किंवा करिअर. भाग्य शनी भाग्यात स्वराशीत, त्यामुळे तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तुम्हाला एखादी कोणती महत्वाची गोष्ट करायची असेल तर या महिन्यात तुम्ही करू शकता. तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला जॉब स्विच करायचा असेल तर त्याच्यासाठी हा महिना उत्तम आहे. या काळात एखादा चांगला इंटरव्ह्यू होऊ शकतो. किंवा तुम्ही नोकरी करत असाल तिथून त्याच कंपनीमधून तुमची बदली होऊ शकते आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करायला जाऊ शकता. पण दशमेश व्ययस्थानात आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही नोकरी बदलणार असाल तर काळजीपूर्वक उगाच नोकरी बदलायची म्हणून बदलू नका. ज्या कंपनीत तुम्ही जाणार आहात ती कंपनी स्टेबल आहे ना हे नीट तपासून पहा. जर तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर बोलण्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या काळात तुमची एन्झायटी थोडी वाढू शकते, तर शांत राहा. काही दिवसातच पुन्हा सगळं पूर्वावस्थेत येईल. उपाय काय करायचे? तर जवळजवळ सगळ्या राशींनीच हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आणि दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. वळूया कर्क राशीकडे. सर्वप्रथम आरोग्य. राशीस्वामी तोच पंचमेश मंगळ स्वराशीतच म्हणजे कर्क राशीत नीचीचा आहे. 15 डिसेंबर पर्यंत तुमची तब्येत ठीक राहील, परंतु 15 डिसेंबर नंतर क्वचित तुम्हाला डोळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी तुमची स्वतःची कुंडली बघणं आवश्यक आहे. याचबरोबर त्वचेचे विकार, ॲलर्जीचा त्रास किंवा दाताचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर असा काही त्रास झाला तर वेळीच औषधोपचार करा. तसेच आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. क्वचित तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, तर या काळातही तब्येतीची काळजी घ्या. खूप ओव्हरथिंक करू नका, कारण त्याच्यामुळे तुमचं डोकं दुखण्याची शक्यता राहील. त्यामुळे मायग्रेनचा जर त्रास झाला तर वेळीच औषधोपचार करा. आणि असं होऊ नये म्हणून चिडचिड करू नका, म्हणजे हा त्रास कमी होईल. विद्यार्थी वर्गासाठी पंचमेश मंगळ लग्नात आहे. त्याचबरोबर कालपुरुषाच्या कुंडलीचा पंचमेश रवी पंचमात आहे. त्याचवेळी भाग्येश गुरु लाभात आहे, त्याची पंचमावर दृष्टी आहे. पंचमामध्ये बुधादित्य योग आहे. एकंदरीत शिक्षणासाठी उत्तम काळ आहे. कोणत्याही प्रकारच्या परीक्षा द्यायच्या असतील तर या महिन्यात तुम्ही देऊ शकता. एकंदर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उत्तम. प्रेमसंबंध हे सुद्धा पंचमामधूनच पाहतात. रवी सोबत बुध पंचमात आहे आणि पंचमेश कर्क राशीमध्ये आहे. तुमच्या प्रती तुमच्या पार्टनरच्या खूप स्ट्रॉंग फिलिंग्ज राहतील. त्याचबरोबर तुम्ही जर अजूनपर्यंत रिलेशनशिपमध्ये नसाल तर एखादी चांगली रिलेशनशिप होऊ शकते. एखादा चांगला पार्टनर तुम्हाला मिळू शकतो. परंतु कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही पार्टनरला डॉमिनेट करायचं नाहीये. वैवाहिक सौख्य. लाभेश आणि चतुर्थेश शुक्र सप्तमात आहे, मात्र सप्तमेश शनी अष्टमात आहे. तुम्हाला शनीची ढैया सुद्धा चालू आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी चांगल्या स्थितीमध्ये नसेल तर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या आरोग्याची तसेच तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. दोघांमध्ये काही वादविवाद झाला तरी ते संबंध खूप ताणले जाणार नाही, भांडण टोकाला जाणार नाही, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. अगदी वाद झाले तरी शांत राहा. काही दिवसानंतर ही परिस्थिती निवळेल. भाग्य किंवा करिअर. भाग्यात राहू आहे आणि दशमेश मंगळ लग्नात आहे. दोन्ही पापग्रह आहेत. तुम्ही जर एखादं काम करायचं ठरवलं असेल तर ते नक्की करा, पण या कामासाठी तुम्हाला यावेळेस जास्त एनर्जी खर्च करायची आहे
आणि त्याचबरोबर या कामाला थोडासा जास्त वेळ सुद्धा लागणार आहे. तर या तयारीने काम करा. म्हणजेच काय तर यासंबंधी आधी प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा आहे. म्हणजे ह्या कामाला वेळ किती लागेल, ते कसं करायचंय, कधी करायचंय, हे सगळं तयार करा आणि त्याप्रमाणे काम करा. तुमच्या मूळ कुंडलीत सुद्धा राहूची स्थिती चांगली नसेल तर तुम्हाला हा त्रास जास्त होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाला आपली कुंडली अवश्य दाखवा. तुमचे काम तुम्ही सिरियसली करा आणि मन शांत ठेवा. या काळात खूप जास्त मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल राहील. कारण तुम्हाला नोकरीत कामाचा आळस येईल किंवा एकंदरीतच थोडा आळस वाढेल. तुमचे जे सिनियर्स असतील, बॉस असतील, त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा. त्यांच्याशी बोलताना संयम बाळगा. तुमचा जर स्वतंत्र व्यवसाय असेल तर कामात थोडासा त्रास होण्याची शक्यता राहील. तर मन लावून काम करा. त्यामुळे त्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता. कर्क राशीच्या लोकांनीही रोज हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. वळूया सिंह राशीकडे. सर्वप्रथम आरोग्य. राशीस्वामी रवी चतुर्थामध्ये बुधासोबत आहे. 15 डिसेंबर नंतर रवी पंचमामध्ये जाईल. सप्तमातून शनीची दृष्टी सिंह राशीवर राहील. त्याचप्रमाणे गुरुची दृष्टी रवीवरती राहील. सर्वसाधारण या महिन्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. क्वचित डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. थोडीशी एनर्जी लेव्हल कमी झाल्यामुळे एन्झायटी वाढण्याची शक्यता राहील. या काळात प्रवास करावा लागला तर आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कुठेही पाणी पिऊ नका किंवा उघड्यावरचं खाऊ नका. विद्यार्थ्यांसाठी पंचमेश गुरु दशमात वक्री आहे. तसेच रवी बुधाची गुरुवरती दृष्टी आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही चांगले ज्ञान प्राप्त करू शकता. तुमची मॅच्युरिटी लेव्हल वाढेल. कोणते काम कधी कसे करायचे हे तुम्हाला चांगले कळायला लागेल. आणि अर्थातच याच्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होईल. 15 डिसेंबर नंतर रवी पंचमात जाईल. जर तुम्ही एखादी गव्हर्नमेंट एक्झाम देत असाल, त्याची तयारी करत असाल तर हा महिना त्याच्यासाठी उत्तम आहे. प्रेमसंबंध हे सुद्धा पंचमावरूनच पाहिले जातात. पंचमेश केंद्रात आणि त्याची रवीवरती दृष्टी. त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या बाबतीत तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहाल. आणि 15 डिसेंबर नंतर रवी पंचमात गेल्यानंतर तुमची अटॅचमेंट अजून वाढेल. मात्र तुम्ही डॉमिनेटिव्ह मात्र अजिबात व्हायचं नाहीये. वैवाहिक सौख्य. सप्तमेश शनी सप्तमात मार्गी झालेला आहे आणि अर्थातच त्याला स्थानबळ आहे. त्याचबरोबर राशीबळ सुद्धा आहे आणि शशयोग सुद्धा होतोय. एकंदरीत वैवाहिक सौख्य चांगलं राहील. मात्र मंगळाची त्याच्यावर दृष्टी असल्यामुळे उगाच चिडचिड किंवा भांडण होण्याचे प्रसंग मात्र येतील. स्टब्बर्न होऊ नका, कारण ही गोष्ट फार काळ टिकणारी नाहीये. एकंदरीत वैवाहिक सौख्य चांगले राहील. भाग्य किंवा करिअर. भाग्येश मंगळ व्ययात कर्क या राशीत नीचीचा आहे. अर्थात त्यामुळे त्याला बळ नाहीये. गरज नसेल तर या महिन्यात उगाच मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण धनस्थानातही केतू आहे. त्यामुळे घाईघाईने कुठेतरी पैसे अजिबात गुंतवू नका. काही मोठं काम करायचं असेल, काही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या. दशमेश षष्ठात मित्र राशीत आहे. तुम्ही खूप इमानदारीने काम कराल आणि त्याचबरोबर मेहनतही खूप करा. मात्र या काळात तुमचे हितशत्रू तुम्हाला त्रास देतील. या महिन्यात तुम्ही कामावर खूप फोकस्ड असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत मत्सर मात्र वाढेल आणि त्याच्याचमुळे परत शत्रू वाढतात. त्यामुळे सगळं चांगलं असूनही कदाचित तुमचं आउटपुट थोडंसं कमी होईल. मात्र या मेहनतीचं फळ तुम्हाला नंतर नक्की मिळेल. जर तुम्ही बेरोजगार असाल पण तुमची कुंडली चांगली असेल तर या महिन्यात तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा जर स्वतंत्र व्यवसाय असेल तर हा महिना चांगला जाईल. तुमच्या डेली इन्कम मध्ये वाढ होईल. चतुर्थेश तसेच लाभेशाची दृष्टी सप्तम स्थानावर, व्यापाराचा कारक बुध केंद्रात, या सगळ्यामुळे व्यवसायासाठी उत्तम महिना राहील. सिंह राशीच्या लोकांनी सुद्धा रोज हनुमान चालिसाचा पाठ करावा आणि सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावं. वळूया कन्या राशीकडे. सर्वप्रथम आरोग्य. राशीस्वामी बुध तृतीय स्थानी व्ययेश रवी बरोबर आहे आणि लग्नामध्ये केतू आहे. तसेच लग्नावर गुरुची दृष्टी आहे. या महिन्यात तुमची खूप धावपळ होणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. त्वचा विकार किंवा अॅलर्जीचा त्रास होणार नाही
याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर सर्दी कफ होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या, कारण इम्युनिटी या महिन्यात थोडीशी कमी राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा जाईल? पंचमात भाग्य शुक्र आहे आणि भाग्यस्थानामधून गुरुची दृष्टी पंचम स्थानावर आहे. ज्यांना परदेशी जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी या महिन्यात अवश्य प्रयत्न करावा, तुम्हाला यश मिळेल. कारण पंचमेश शुक्र षष्ठात स्वराशीत आहे आणि त्याची व्ययस्थानावर दृष्टी आहे. तुम्हाला एखादी शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायची असेल किंवा तुम्ही एखादी परीक्षा देणार असाल तर ती या महिन्यात अवश्य द्या, तुम्हाला यश मिळेल. प्रेमसंबंध. पंचमेश शनी षष्ठात स्वराशीत आहे आणि त्याची व्ययस्थानावर दृष्टी आहे आणि त्याचवेळी शुक्र पंचमात आहे. त्यामुळे तुमच्यात प्रेम जरी खूप असलं तरी या महिन्यात तुम्ही एकमेकांसाठी खूप जास्त वेळ देऊ शकणार नाही आहात, कारण तुम्हाला कामात जास्त बिझी राहावं लागेल. तर गैरसमज करून घेऊ नका, उगाच छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होऊ नका. वैवाहिक सौख्य. सप्तम स्थानी राहू आहे पण सप्तमेश गुरु भाग्यात आहे. कदाचित तुमच्यात मिसअंडरस्टँडिंग होईल, उगाचच वाद वाढतील, पण गुरुमुळे पॅचअप लगेच होईल. एकंदरीत जोडीदाराशी बोलताना नीट विचार करून बोला, उगाच वाद वाढवू नका, संबंध चांगले राहतील. भाग्य किंवा करिअर. भाग्यात गुरु आहे आणि भाग्य शुक्र पंचमात आहे. तुम्हाला भाग्याची साथ चांगली लाभेल. नवमापासून नवम स्थानी शुक्र आहे आणि शुक्राची लाभस्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे या काळात तुमची बरीच कामे मार्गी लागतील. तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा असेल, काही महत्वाचं काम करायचं असेल तर या महिन्यात अवश्य करा. थोडक्यात काय, हा महिना ऍक्शनचा आहे, तर उगाच वेळ घालवत बसू नका. अर्थात यासाठी तुमची कुंडली चांगली असणं मात्र आवश्यक आहे. दशमेश गुरु तृतीय स्थानात आहे. नोकरीमध्ये तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे, कदाचित प्रवास करावा लागेल आणि त्याच्यामुळे ते काम करण्याचा तुम्हाला कंटाळा येईल. पण कामापासून दूर न जाता ते काम वेळेवर करून टाका, कारण याचा फायदा पुढे तुम्हाला नक्की मिळणार आहे. आणि अर्थातच उगाचच असंतुष्ट राहू नका. जर तुम्ही बेरोजगार असाल आणि तुमच्या कुंडलीत चांगली ग्रहस्थिती असेल तर या महिन्यात तुम्हाला नक्की चांगली नोकरी लागेल. जर तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर या महिन्यात तुम्हाला बरंच काम करायचंय, मात्र व्यवसाय ऍव्हरेज राहील आणि अर्थातच त्याच्यामुळे आवक थोडीशी कमी राहील, तर खर्चावर नियंत्रण ठेवा. सर्व राशीप्रमाणेच कन्या राशीच्या लोकांनी सुद्धा रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. वळूया तूळ राशीकडे. सर्वप्रथम आरोग्य. राशीस्वामी शुक्र चतुर्थ केंद्रात आहे आणि त्यावर सप्तमेश मंगळाची दृष्टी आहे. शुक्र शनी चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि यामुळे या महिन्यात तुमची इम्युनिटी चांगली राहील. मात्र अष्टमातून गुरुची दृष्टी तुमच्या राशीस्वामीवर म्हणजे शुक्रावर राहणार आहे, तर पोटाचे त्रास होणार नाहीत, अपचन, गॅस, ऍसिडिटी होणार नाही, याकडे मात्र तुम्ही लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थी वर्गासाठी पंचमेश शनी पंचमात मार्गी झालेला आहे, त्यामुळे आता अभ्यास तुमचा चांगला होईल. जे जे तुम्हाला शिकायचं, एखादी परीक्षा द्यायची तर ती या महिन्यात तुम्ही अवश्य द्या, तुम्हाला यश मिळेल. किंवा एखाद्या हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे तर ती सुद्धा या महिन्यात होईल. एकंदरीत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उत्तम महिना. प्रेमसंबंध हे सुद्धा पंचम स्थानावरूनच पाहतात. पंचमात शनी आहे आणि शुक्र चतुर्थात आहे. तुम्हा दोघांमध्ये तात्विक वाद होण्याची शक्यता जास्त राहील. म्हणजेच काय, हे वैचारिक भांडण राहील, एकमेकांचे विचार एकमेकांना पटणार नाही आणि त्याच्यामुळे उगाचच आर्ग्युमेंट्स होत राहतील. पण हा फार मोठा प्रॉब्लेम नाहीये. संयमाने बोला, उगाच गैरसमज करू नका, कारण तुमच्यामध्ये चांगले प्रेमसंबंध राहणार आहेत. वैवाहिक सौख्य कसं राहील? सप्तमात हर्षल असून सप्तमेश मंगळ दशम स्थानी कर्क या नीच राशीत आहे आणि शनीची दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर असणार आहे. या काळामध्ये तुमचा पार्टनर खूप स्टब्बर्न असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बिझी तरी राहणार आहे किंवा त्याचा स्वभाव मोडी राहील आणि त्याच्यामुळे वैचारिक भांडणं होत राहतील. पण ते फार ताणले जाणार नाहीत, याची काळजी तुम्ही घ्यायची. एकंदरीत वैवाहिक सौख्य ठीक राहील. भाग्य किंवा करिअर. भाग्येश बुध धनस्थानी रवी बरोबर आहे, त्यामुळे या काळात तुम्ही तुमची महत्वाची कामं किंवा राहिलेली कामं, ही सगळी कामं या काळामध्ये तुम्ही करू शकता. एखादी चांगली इन्व्हेस्टमेंट करायची असेल
तर ती सुद्धा तुम्ही या महिन्यात करू शकता. दशमात मंगळ नीच राशीचा आहे, यामुळे तुमची एनर्जी वाढेल. पण तुम्ही काम कसं कराल तर स्वतःच्याच मताप्रमाणे. तुम्ही दुसऱ्या कोणाचंच ऐकणार नाही आहात. तर असं करू नका. तुमचा स्वभाव खूप मूडी राहील. करेन तर काम करेल, नाहीतर नाहीच करणार. तर असं वागू नका, याच्यामुळे तुमचा तोटा होईल. आणि याच वेळी तुम्हाला बॉस सोबत सुद्धा शांतपणे नम्रपणे बोलायचं आहे. आणि थोडक्यात काय, खूप जास्त मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट वर्क कसं होईल याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमचा मूड आपोआप ठीक होईल. तुमचा जर स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी हा डिसेंबर महिना चांगला आहे. काही नवीन डेव्हलपमेंट करायची असेल तर तीही तुम्ही या काळात करू शकता. तुळ राशीच्या लोकांनी सुद्धा दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. वळूया वृश्चिक राशीकडे. सर्वप्रथम आरोग्य. राशीस्वामी मंगळ भाग्यस्थानात नीच राशीत आहे. तसेच तुमच्या राशीमध्ये रवी आणि बुध आहेत. गुरु, रवी, शनी, बुध सर्व ग्रह केंद्रामध्ये आहेत आणि शनीचा चतुर्थ स्थानामध्ये शशयोग होत आहे. या सर्व कारणामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. मात्र या काळात तुम्ही खूप ओव्हर थिंक कराल, तर असं करू नका. आणि कोणत्याही गोष्टीचं प्रेशर तुम्ही घ्यायचं नाहीये. स्टेबल राहा. कदाचित या काळामध्ये तुमचा राग वाढू शकेल, तर शांत राहायचा प्रयत्न करा. पण या छोट्या गोष्टी आहेत, या सगळ्याचा आरोग्यावर फारसा काही परिणाम होणार नाहीये. आरोग्य चांगलं राहील. विद्यार्थी वर्गासाठी पंचमात राहू आहे आणि पंचमेश गुरु सप्तमामध्ये शत्रू राशीमध्ये आहे. काही काळ तुमचं मन अभ्यासावरून उडेल आणि इकडे तिकडे भटकत राहील. त्यामुळे अभ्यासावरून डायव्हर्ट व्हायचं नाहीये आणि कन्फ्यूज सुद्धा राहायचं नाहीये. उलट फोकस्ड राहा. तुम्हाला या काळात एखादा नवीन कोर्स करायचा असेल, काही शिकण्यासाठी ऍडमिशन घ्यायची असेल, तर या काळात नक्की घ्या, तुम्हाला यश मिळेल. प्रेमसंबंध. पंचमेश गुरु सप्तमात आहे. पंचमातील राहूमुळे तुम्हाला तुमच्या पार्टनर संबंधी काही ना काही शंका सतत येत राहतील आणि त्याच्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तर उगाच शंका कुशंका काढत राहू नका, कारण त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग होतं आणि मग उगाच वाद होत राहतात. त्यामुळे याचा खूप इश्यू करू नका, म्हणजे तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील. वैवाहिक सौख्य. सप्तमात गुरु आहे आणि सप्तमेश शुक्र तृतीय स्थानी मकर राशीमध्ये आहे. या महिन्यामध्ये तुमचा पार्टनर कामामध्ये जास्त बिझी राहण्याची शक्यता आहे. कामाचा ताण, त्रास, आरोग्य याच्यामुळे कदाचित अटॅचमेंट थोडीशी कमी राहील, परंतु प्रेम मात्र कमी होणार नाही. वैवाहिक सौख्य ठीक राहील. भाग्य किंवा करिअर. भाग्यात मंगळ नीचीचा आहे. मंगळ त्रिकोणात आहे. सूर्य चांगला आहे. शनी चतुर्थात शश नावाचा राजयोग करत आहे. त्यामुळे शनीची ढय्या चालू असली तरी याचा फार त्रास होणार नाही. जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टी विषयी डील करायचं असेल तर ते या महिन्यात तुम्ही करू शकता. दशमेश रवी लग्नामध्ये अष्टमेश बुधाबरोबर आहे. हा बुध लाभेश सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन काम कराल आणि ते काम परफेक्ट सुद्धा होईल. मात्र या काळात तुमचं नेचर काहीसं डॉमिनेटिंग राहण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं जरी कोणी टोकलं तरी तुमचा राग अनावर होईल. तर रागावर नियंत्रण ठेवा. या महिन्यात जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी येतील. तुमचा जर स्वतंत्र व्यवसाय असेल तर व्यवसाय चांगला राहील. व्यवसायाच्या नवनवीन आयडिया तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. मात्र यासाठी कदाचित तुम्हाला थोडा प्रवासही करावा लागेल आणि अर्थातच कामही जास्ती करावं लागेल, परंतु या सगळ्याचा तुम्हाला फायदाच होईल. वृश्चिक राशीच्या लोकांनीही रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. वळूया धनु राशीकडे. सर्वप्रथम आरोग्य. राशीस्वामी गुरु षष्ठामध्ये वक्री आहे. हे रोग, ऋण आणि रिपूचं स्थान आहे. रोगस्थान असल्यामुळे अर्थातच तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, कारण या महिन्यात तुमची इम्युनिटी कमी राहील. प्रवास करणार असाल तर प्रवासात खाण्यापिण्याची काळजी घ्या, नाहीतर इंडायजेशनचा त्रास होईल. त्याचबरोबर सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा जाईल. पंचमेश मंगळ अष्टमात नीचीचा आहे आणि गुरु सुद्धा षष्ठात आहे. त्यामुळे तुमचं मन अभ्यासात नीट लागणार नाही.
जर तुम्ही काही नवीन शिकणार असाल तर त्याच्यासाठी थोडं थांबा आणि मग ऍडमिशन घ्या. जानेवारी महिना यासाठी तुम्हाला चांगला राहील. आणि सध्या एखादी परीक्षा द्यायची असेल तर मन लावून अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेमसंबंध. शुक्र धनस्थानात आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल अर्थातच चांगलं राहील आणि तरीही तुमचा पार्टनर त्याच्यातून काहीतरी चुका काढेलच. पार्टनरची काही ना काही कारणाने चिडचिड राहील किंवा स्वभाव तरी डॉमिनेटिंग राहील. त्यामुळे तुम्ही थोडं ऍडजस्ट करून राहायचं आहे. फार वाद वाढू द्यायचा नाहीये. वैवाहिक सौख्य. सप्तमेश बुध व्ययात आहे. त्यामुळे जोडीदाराबरोबर थोड्याफार कुरबुरी होत राहतील आणि त्याचबरोबर जोडीदाराच्या आरोग्याची सुद्धा काळजी तुम्ही घ्या, कारण एखादं छोटंसं आजारपण येऊ शकतं. जोडीदाराला जर कफ, कोल्ड किंवा पाठदुखीचा त्रास झाला तर त्याची काळजी अवश्य घ्या. आणि कोणत्याही कारणाने आर्ग्युमेंट्स होत राहिल्या तरी त्याचा फारसा परिणाम करून घ्यायचा नाही. एकंदरीत वैवाहिक सौख्य ठीक राहील. भाग्य किंवा करिअर. भाग्येश रवी 15 डिसेंबर पर्यंत व्ययस्थानी आहे आणि नंतर तो प्रथम स्थानी येईल. त्यामुळे तुम्हाला एखादं महत्वाचं काम करायचं असेल, एखादा निर्णय घ्यायचा असेल, काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती सगळी 15 डिसेंबर नंतर कामं करा. जर तुम्ही प्रॉपर्टी घेत असाल आणि त्याचं सुद्धा काम असेल तर ते सुद्धा तुम्ही 15 डिसेंबर नंतरच करा. दशमात केतू आहे आणि दशमेश बुध व्ययात आहे. जर तुम्ही MNC कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. किंवा तुम्हाला परदेशी कंपनी सोबत काम करायचं असेल तर तशी अपॉर्च्युनिटी सुद्धा या महिन्यात येऊ शकते. किंवा तुम्हाला नोकरीसाठी लांब सुद्धा जावं लागू शकतं. मात्र केतूमुळे तुमचं कामात मन लागणार नाही तर असं करू नका. मन लावून काम करा. जर तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल आणि एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल किंवा काही बिझनेस डील्स करायचे असतील तर तेही तुम्ही 15 डिसेंबर नंतर करायचे आहेत. या महिन्यात तुम्हाला मेहनत जास्ती करायची, पण या मेहनतीमुळे तुम्हाला चांगले क्लायंट सुद्धा मिळतील. पैशाची आवक राहील, मात्र खर्चाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे, तर खर्चावर नियंत्रण ठेवा. धनुराशीच्या लोकांनी सुद्धा रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. वळूया मकर राशीकडे. राशी स्वामी धनस्थानात पंचमेश शुक्र प्रथम स्थानामध्ये आहे आणि षष्ठेश बुध लाभस्थानामध्ये आहे. तुमच्या तब्येतीच्या काही कुरबुरी चालू असतील तर त्या आता कमी होऊन तुमचं आरोग्य चांगलं सुधारायला लागेल. मात्र तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि जास्त मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाऊ नका. एकंदरीत आरोग्य ठीक राहील. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा जाईल? पंचम स्थानी गुरु आहे आणि पंचमेश शुक्र लग्नात आहे. कदाचित तुम्ही स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या अभ्यासाबद्दल ओव्हर कॉन्फिडंट राहाल आणि त्याच्यामुळे थोडं अभ्यासावरचं लक्ष कमी होईल. तर ओव्हर कॉन्फिडंट न होता अभ्यास मन लावून करा, त्यामुळे तुम्हाला चांगलं यश मिळेल. कारण ओव्हर कॉन्फिडन्स हा एक प्रकारचा अहंकारच असतो आणि त्याच्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकतं. म्हणून मन लावून अभ्यास करा, म्हणजे रिझल्ट अजून चांगला लागेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंध सुद्धा पंचमातूनच पाहतात. प्रेमाचा कारक शुक्र प्रथम स्थानामध्ये आहे आणि त्याच्यामुळे प्रेमसंबंध चांगले राहतील. त्याचबरोबर जे लोक अजून रिलेशनशिपमध्ये नाहीयेत त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये चांगला पार्टनर मिळण्याची शक्यता आहे. व्ययेश गुरु पंचमात आहे, त्यामुळे पार्टनर सोबत छोट्या छोट्या कुरबुरी सतत होत राहतील. तर या कुरबुरी वाढू देऊ नका, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. वैवाहिक सौख्य. सप्तम स्थानी मंगळ कर्क राशीत आहे. मंगळ अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे या महिन्यात तुमच्या जोडीदाराचा रागाचा पारा सतत वर राहील. कारण सप्तमेश चंद्र, त्यामुळे ऑलरेडी तुमचा जोडीदार मूडीच आहे, पण या काळात त्याचं अॅग्रेशन वाढेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येईल आणि त्याच्यामुळे सतत भांडणं होत राहतील. मग अशा वेळी तुम्ही काय करायचंय तर तुम्ही आगीत तेल ओतायचं नाहीये, तुम्ही शांत राहणं आवश्यक आहे. कारण जोडीदाराच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये सामोपचाराची भूमिका घेणं जास्त चांगलं राहील. भाग्य किंवा करिअर. भाग्येश बुध लाभस्थानात आहे
त्यामुळे या महिन्यात तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होतील। तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर या महिन्यात तुम्हाला चांगले पैसे मिळतील। मात्र अष्टमेश रवी सोबत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची रिस्की इन्व्हेस्टमेंट तुम्ही शेअर मार्केटमध्ये करायची नाहीये, तर याची काळजी नक्की घ्या, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होईल। मात्र बाकी वेगवेगळ्या प्रकारातून तुम्हाला कायम छोटे मोठे लाभ होत राहतील आणि तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा होत राहील। दशमेश शुक्र तुमच्या राशीमध्येच आहे, त्यामुळे आतापर्यंत तुमच्या नोकरीमध्ये जे कामाचं प्रेशर होतं ते आता कमी होईल आणि त्याच्यामुळेच तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये काम कराल आणि तुम्ही जे काम कराल त्या कामाची नक्की प्रशंसा होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल। अर्थातच प्रमोशन्सचे चान्सेस वाढतील। अर्थात मूळ कुंडलीत अशा प्रकारचे योग असणं आवश्यक आहे। त्यामुळे याच्यासाठी तुम्ही तुमची कुंडली चांगल्या ज्योतिषाला दाखवून घ्या। या महिन्यात डाऊन टू अर्थ राहणं अत्यंत महत्वाचं आहे। तुमचा जर स्वतंत्र व्यवसाय असेल तर उगाच कोणाशी भांडत राहू नका किंवा उगाच आर्ग्युमेंट सुद्धा करू नका, उलट विचार करून बोला। थोडक्यात आपण भलं आणि आपलं काम भलं हे तत्व या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही अवलंबायचं आहे। जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये असाल तर उगाच वाद घालू नका। नवीन काही आयडिया असतील तर त्या पार्टनर सोबत नीट विचार विनिमय करून कशा अंमलात आणता येतील हे पहा। मात्र आंधळा विश्वास कोणावरही ठेवू नका। मकर राशीच्या लोकांनी सुद्धा रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे। वळूया कुंभ राशीकडे। सर्वप्रथम आरोग्य। राशी स्वामी शनी प्रथम स्थानातच आहे आणि तो मार्गी आहे आणि षष्ठातून मंगळाची त्याच्यावर दृष्टी आहे। मंगळ तृतीयेश आणि दशमेश आहे। जर काही कारणामुळे तुम्हाला प्रवास करावा लागला तर कोणतंही पाणी पिऊ नका किंवा उघड्यावरचे मसालेदार पदार्थ खाऊ नका। याच्यामुळे तुमचं पित्त वाढू शकतं आणि त्याच्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, तर हे सांभाळा। याचबरोबर तुम्हाला कामाचा आळस येऊ शकतो, तर तो झटकून टाका। विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा जाईल? पंचमेश बुध दशमात रवी बरोबर आहे आणि शनीचा शशयोग होत आहे। गुरु चतुर्थात आहे आणि पंचमेश बुधाची त्याच्यावर दृष्टी आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास चांगल्या प्रकाराने होईल। या महिन्यात तुम्हाला जर एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी ऍडमिशन घ्यायची असेल तर ती या महिन्यात नक्की घ्या। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये यश मिळण्यासाठी हा महिना चांगला आहे। प्रेमसंबंध सुद्धा पंचम स्थानावरून पाहिले जातात। पंचमेश बुध दशमात आणि शुक्र व्ययस्थानामध्ये आहे आणि त्यावर शनीची दृष्टी आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत रिलेशनशिप मध्ये नसाल तर ऑफिसच्या ओळखीतून किंवा मित्रमैत्रिणींच्या ओळखीमधून तुमची एखादी नवीन रिलेशनशिप चालू होऊ शकते। मात्र तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये असाल तर 15 डिसेंबर पर्यंत आपल्या जोडीदारासोबत उगाचच भांडू नका, कारण या काळात तुमचं अॅग्रेशन वाढू शकतं आणि तुम्ही उगाचच वाद घालू शकता। तुमचा इगो वाढल्यामुळे तुम्ही रिॲक्ट वेगळ्या प्रकाराने व्हाल, तर याचं भान ठेवा। एकदम विचित्र पद्धतीने रिॲक्ट होऊ नका, म्हणजे तुम्हाला फार त्रास होणार नाही। वैवाहिक सौख्य। सप्तमेश रवी दशमात बुधाबरोबर आहे। तुमचा पार्टनर या काळात थोडा बिझी राहण्याची शक्यता राहील आणि त्यामुळे कदाचित तुमच्या मनात असा विचार येईल की आपल्या पार्टनरला आपली काळजीच नाहीये, तर असं काही नाहीये, हे कामाच्या व्यस्ततेमुळे होणार आहे। त्यामुळे या गोष्टीवरून आर्ग्युमेंट करू नका। एकंदरीत वैवाहिक सौख्य चांगलं राहील। भाग्य किंवा करिअर। भाग्य शुक्र व्ययात आहे। तुम्हाला एखादा महत्वाचा डिसिजन किंवा एखादा मोठा निर्णय या महिन्यामध्ये घ्यायचा असेल तर एखाद्या चांगल्या ज्योतिषाला तुमची कुंडली अवश्य दाखवा आणि मग निर्णय घ्या। त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर रिस्की इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका, तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। दशमेश मंगळ षष्ठात आहे व दशमात रवी आणि बुध आहेत। मंगळामुळे तुमचे हितशत्रू थोडेसे वाढतील, परंतु रवीमुळे तुम्ही मात्र स्ट्रॉंग राहाल। त्यामुळे एकंदरीत कामाची थोडी धावपळ राहील आणि शनी असल्यामुळे सतत ही सिच्युएशन कधी बदलेल याची काळजी तुम्हाला लागून राहील। पण तुमचं काम चांगलं आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। सिनियर्स या कामाची प्रशंसा करतील आणि त्याचा फायदा पुढे तुम्हाला होईल।
बेरोजगारांना सुद्धा या महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। सप्तमेश रवी दशमात असल्यामुळे जर तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या नवीन नवीन आयडिया तुम्हाला येतील, त्या तुम्ही अंमलात आणल्यात तर तुमचा फायदाच होईल। थोडक्यात खूप काम करा आणि फायदा कमवून घ्या असा हा महिना आहे। मात्र पैशाची आवक चांगली झाली तरी खर्चही तितकाच होणार आहे, तर खर्चावर नियंत्रण अवश्य ठेवा। कुंभ राशीच्या लोकांनीही दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे। वळूया मीन राशीकडे। तत्पूर्वी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी जर तुम्ही आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मीन रास। सर्वप्रथम आरोग्य। राशीस्वामी गुरु तृतीय स्थानी आहे आणि त्यावर षष्ठेश रवीची दृष्टी आहे। तसेच प्रथम स्थानात राहू सुद्धा आहे। या काळात तुमची 7.5 सुद्धा चालू आहे। मग या महिन्यात तुम्ही तुमचं वजन वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि चुकीच्या आहारामुळे पोटाचा त्रास म्हणजे गॅसेस तसेच अपचन होणार नाही, इकडेही लक्ष द्यायचं आहे। थोडक्यात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि आपलं वजन वाढणार नाही याची काळजी घ्या। विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा जाईल? पंचमात मंगळ आहे आणि पंचमेश चंद्र आहे। तुम्हाला नेहमी मी हे शिकू की नको शिकू, हे मला जमेल की नाही आणि मी हे जर शिकलो तर याचा फायदा मला पुढे होईल की नाही, अशा शंका सतत येत असतात आणि तुमचं मन सतत भटकत राहतं आणि या महिन्यात तुमची एनर्जी किंवा तुमचं लक्ष सतत दुसऱ्या गोष्टींकडे राहील, दुसऱ्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील। तर असं होऊ देऊ नका। या महिन्यामध्ये मन लावून अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्हाला यश मिळेल। प्रेमसंबंध हे सुद्धा पंचमावरून पाहिले जातात। पंचमात मंगळ आहे आणि लाभस्थानातून शुक्राची दृष्टी पंचमावर आहे। या काळात तुम्ही आपल्या जोडीदारावर सतत शंका घेत राहाल, तर असं करू नका। यामुळे उगाचेच गैरसमज वाढतील। उगाच चिडचिड करू नका, टेन्शन घेऊ नका, उलट बोलून मोकळे व्हा म्हणजे गैरसमज दूर होतील। वैवाहिक सौख्य। सप्तमात केतू आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सतत वेगवेगळ्या अपेक्षा राहतील आणि त्या तो पूर्ण करत नाहीये असं सतत तुम्हाला वाटत राहील। पण तुम्ही असंतुष्ट राहू नका, जितकं तुम्हाला वाटतंय तितकं काही नाहीये। कारण जोडीदार कदाचित कामात बिझी राहील, त्याची कामात प्रगती होत असेल आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे लक्ष द्यायला त्याला जास्त वेळ मिळत नाहीये, पण याचा अर्थ असा नाहीये की त्याचं तुमच्याकडे लक्षच नाहीये। तुम्ही शांत राहा, वैवाहिक सौख्यात फारशी बाधा येणार नाही। भाग्य किंवा करिअर। भाग्यस्थानी रवी बुध विराजमान आहे आणि भाग्येश मंगळ पंचम स्थानी कर्क राशीत आहे। तुम्हाला नशिबाची साथ चांगली राहील। तुमचं एखादं पेंडिंग काम असेल तर ते या महिन्यात पूर्ण करून टाका, ते नक्की पूर्ण होईल। दशमेश गुरु तृतीयात आहे। नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला काही छोटे मोठे प्रवास करावे लागतील आणि या काळात तुमची कामाची रेस्पॉन्सिबिलिटी सुद्धा जास्त वाढेल, त्यामुळे कामाकडे नीट लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। कारण या काळात तुमचं मन इकडे तिकडे भटकू शकतं, तर असं होऊ देऊ नका, जबाबदारीने वागा। दशमेश गुरु तृतीयातून भाग्यस्थानाला पाहतोय। तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता राहील, अर्थात यासाठी तुमच्यावर कामाची जबाबदारी असणार आहे। तुम्ही जर मन लावून काम केलं तर तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला प्रमोशन मिळेल। जर तुम्ही अजूनही बेरोजगार असाल तर नोकरीची संधी या महिन्यात चालून येईल। तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्यासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे। सप्तमेश बुध भाग्यात आहे। तुम्हाला आपल्या मनाप्रमाणे काम होत नाहीये असं सतत वाटत राहील, पण व्यवसाय ठीक राहील म्हणजे पैशाची आवक ठीक राहील, डेली इन्कम सुद्धा चांगलं राहील। एकंदरीत फार काही वाईट नाहीये, व्यवसाय सुद्धा ठीक चालेल। मीन राशीच्या लोकांनी सुद्धा दररोज हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तर या नवग्रहाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर राहो आणि आगामी नवीन वर्ष आपल्याला सुख समाधानाचे, समृद्धीचे आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या नवग्रहाच्या चरणी प्रार्थना। शुभम भवतु।